काठोडा पारधी बेड्यावर आदिवासी विकास विभागाचं पथक आता दाखल झालं। एपीपी मधाच्या दणक्यानंतर आदिवासी विभागामध्ये पळापळ सुरू आहे। प्रकल्प निरीक्षकांसह पथक वेदिका चव्हाणच्या पारधी बेड्यावर दाखल झाले। बंद पडलेला पंप सुरू करण्यासाठी सोलर पॅनल घेऊन पथक आता कामाला लागले। पंपाला कायमस्वरूपी वीज पुरवठ्यासाठी सोलर पॅनल उभारण्यात आलाय। एबीपी माझानं या पारधी बेड्याच्या पाण्याचा विषय आता लावून धरला आहे। कुंभकर्णी झोपेतून प्रशासन जागं होऊन नादुरुस्त पंप सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र केवळ या पारधी बेड्याचाच मुद्दा नाही। एबीपी माझा महाराष्ट्रातल्या अशा सगळ्या वाडी वस्तीवरती जिथे लोकांना पाण्यासाठी दूरवर जावं लागतं त्यांच्यासाठीचा हा आवाज उठवत राहील। यवतमाळच्या आरणीच्या या काठोडा गावातील घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे। जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागानं अहवाल दिलाय। काठोडा गाव आणि पारधी बेडा मिळून 43,55,000चं जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर झाल्याचं या अहवालातून समोर आलंय। या गावातील टाकीचं काम होण्यापूर्वीच पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं होतं। गावातील पाईपलाईन शिवाय बाकी कामं अपूर्ण असल्याचं अहवालात समोर आलंय। टाकीसाठी आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायत न दिल्यानं टाकीचं काम पूर्ण झालं नसल्याचा खुलासा अहवालातून झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।